आपल्या संघाला अपना अपना आसन बायां हाथ पर दाहिना हाथ सीधे बैठिए, गर्दन सीधी, आंखें सहजता से बंद कीजिए। अंदर की आंखें खोलनी है, अंदर की आवाज सुननी है, अंदर की आत्मा जाननी है। हम आत्मा है। पिंडस्थम स्वात्म चिंतनम, अपने आत्मा को जानना देखना है, अपने आत्मा की प्रतीति करनी है। हम आत्मा ही हैं, आत्मा छोड़कर अन्य कुछ भी नहीं। सिद्ध समान हम आत्मा है। ये अवस्थाएं, इन अवस्थाओं से हम भिन्न नित्य एक जीव है, शुद्ध जीव है। इस प्रकार से स्वयं के आत्मा का विचार करना है। उपयोग की एकाग्रता के लिए आचार्य जी ने जो साधन बताए हैं, उनके अवलंबन के निमित्त से हमें स्वयं उस प्रकार के चिंतन के माध्यम से स्वरूप की प्रतीति, स्वरूप का निर्णय, स्वरूप का अनुभव करना है। सावधान, यह मौका पुनः पुनः नहीं मिलता, यह संधि पुनः पुनः नहीं आती। बोधि दुर्लभता से प्राप्त हुई यह अवस्था है। इसलिए इस संधि को, इस मौके को गंवाना कोई चतुराई का कार्य नहीं होगा। समय थोड़ा है, इस पर्याय का काल थोड़ा है। काम हमें अपना करना है, फिर इस चतुर्गति में परिभ्रमण करना नहीं है। इसलिए स्वयं को जीव रूप से स्वीकार करने में ही हमारी भलाई है। स्वयं को शरीर मानने से क्या दुर्दशा हुई है हमने देखी है, आंखों देखा हाल है। इसलिए अब दुर्दशा का व्यय, सुदशा का उत्पाद करने के लिए ध्रुव ऐसे चिदानंद आत्मा का विचार करना है। आंखें बंद करो, डोळे मिटा, विचार कीजिए। पिंडस्थ ध्यान, पृथ्वी धारणा, विश्व में सर्वत्र जल फैला हुआ है। मध्यलोक जितना बड़ा एक जल का सागर है। जल यह शुद्धता का प्रतीक है, सागर यह अनंत गुणों का प्रतीक है। शुद्ध जल का सागर है, शुद्ध अनंत गुणों का यह मैं आत्मा। विचार करो। उस सागर के बीच में एक सहस्त्र योजन फैला हुआ हजारों पंखुड़ियों वाला सुवर्णमय कमल है। कमल, कमल ज्ञान का प्रतीक है। हम ज्ञानमय आत्मा है। कमल जल से भिन्न है। हम आत्मा
शरीरादि परद्रव्यों से परभावों से भिन्न है, असंयुक्त अबद्ध स्पृष्ट है। उस कमल की कर्णिका में एक स्फटिक मणि का सिंहासन है। देखो देखो, अपने ज्ञान में, चित्त में, मन में, विचार में देखो जरा, समुद्र है, समुद्र के बीच में कमल दिखाई दे रहा है। स्वर्णमय कमल के बीच में एक स्फटिक मणि का सिंहासन है, स्वच्छता का प्रतीक है। मैं आत्मा स्वच्छ, परपरिणति से अप्रभावी हूं। जानो, आत्मा है हम, स्वच्छ है, कषायों से अनुरंजित होने वाले नहीं हैं, विकारों से, विभावों से, पर के निमित्त से क्षोभित होने वाले नहीं हैं। हम न्याता है, न्यायक है स्वभाव से। जानो, उस स्फटिक मणि के सिंहासन पर हम बैठे हैं, विराजमान है। हम ही हमारे ज्ञानादि शुद्ध स्वच्छ गुणों के स्वामी हैं। हम आत्मा हैं। हम ही अपने स्वयं के अनंत गुणों के स्वामी हैं। हमारा कोई परद्रव्य स्वामी नहीं है। हम परद्रव्य के स्वामी नहीं हैं। विचार करो, समुद्र आहे, समुद्राच्या मध्यभागी सुवर्णमय कमळ आहे। कमळाच्या मध्ये एक स्फटिक मण्याचे सिंहासन आहे। त्या सिंहासनावर आपण बसलेलो आहोत असा विचार करा। पहा, देखो, हमारे नाभि के स्थान पर एक ऊर्ध्वमुख वाला 16 पंखुड़ियों वाला कमल है। जानो, देखना है, विचार से देखना है। सोलह पंखुड़ियों वाले कमल पर 16 स्वर सुवर्णमय अक्षर से लिखना है। आपल्या नाभीच्या स्थानी 16 पाकळ्यांचे कमळ आहे असा विचार करा। एका पाकळीवर एक कर्म, एक स्वर, याप्रमाणे 16 पाकळ्यांवर 16 स्वरांची नावे लिहा। आ, ई, ई, उ, रू, रू, लू, लू, ए, आई, ओ, औ।
कमल की कर्णिका में रम यह बीजाक्षर लिखिए। अपने हृदय के स्थान पर एक अधोमुख वाला 8 पंखुड़ियों वाला कमल है, देखिए, विचार कीजिए। आपल्या हृदयाच्या स्थानी एक अधोमुख वाले 8 पाकळ्यांचे कमळ आहे। एका पाकळीवर एका कर्माचे नाव, 8 पाकळ्यांवर 8 कर्मांची नावे लिहायची आहेत विचाराने। ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय। हृदय के स्थान पर जो कमल, उसकी पंखुड़ियों पर 8 कर्मों के नाम लिखे हुए हम देख रहे हैं। हम जानने देखने वाले हैं, चेतन हैं, ज्ञान दर्शन वाले हैं। देखो, कमल की कर्णिका की ओर उपयोग लगाओ। नाभि के स्थान पर जो कमल, उसकी कर्णिका में जो रम लिखा है, रम के रेख से अग्नि ज्वाला प्रज्वलित हुई। अग्नि, वह अग्नि जलाती हुई, बढ़ती हुई, ऊपर की ओर बढ़ती हुई। हृदय के स्थान पर जो 8 पंखुड़ियों वाला कमल है, उसे जलाने लगी है। चिंतन करो, पहा, नाभीच्या स्थानी असणाऱ्या कमळाच्या कर्णिकेमधून, रमच्या रेफातून अग्निज्वाला निघते आहे, निघाली। ती जाळत जाळत पुढे सरकत सरकत हृदयाच्या स्थानी असणाऱ्या 8 पाकळ्यांच्या कमळाला जाळू लागलेली आहे। चिंतन करा, जानत चला। वहां से उस कमल को जलाती हुई, मन रूपी कमल को जलाती हुई, कर्म रूपी कमल को जलाती हुई, वह अग्नि ऊपर की ओर बढ़ती हुई, कंठ में से निकलती हुई मस्तिष्क तक आ पहुंची है। मस्तिष्क को, सिर को अग्नि जलाने लगी है। मस्तक पर सर्वत्र र र र र र लिखिए। मनरूपी कमळाला, कर्मरूपी कमळाला हा अग्नि जाळून पुढे वर जाळत जाळत पुढे सरकत कंठातून निघत डोक्यापर्यंत येऊन पोहोचला। डोक्यावर सगळीकडे र र र र र लिहा, स्वतःच लिहा, ज्ञानाने लिहा, म्हणजे विचाराने पहा। र हे अग्नीचे बीजाक्षर मानले गेले आहे। हे अग्नीचे बीजाक्षर डोक्याच्या एक एक प्रदेशावर लिहायचे आहे। तो डोक्याचा प्रदेश अग्नीने पेट घेतो आहे असे जाणायचे आहे। प्रत्येक प्रदेशावर र र र र र लिहायचे आहे।
आणि जाणायचे आहे. निश्चयाने स्वपरप्रकाशी चेतना, आत्मप्रदेश, देहप्रमाण या शरीरामध्ये पसरलेले आहेत. प्रत्येक प्रदेशावर स्वपरप्रकाशी चेतना व्यापून आहे, एक आहे. प्रत्येक प्रदेशावर जाणीव आहे, ज्ञान आहे, तेही जाणायचे आहे. देखो, संपूर्ण मस्तिष्क पर, सिर पर, आगे पीछे र र र र र अग्नि बीजाक्षर से इस सिर को प्रज्वलित करो. बाएं कान पर आगे पीछे, दाहिने कान पर आगे पीछे सर्वत्र र र र र लिखिए. डाव्या कानावर, उजव्या कानावर, मागील बाजूस, पुढील बाजूस, सगळीकडे र र र र लिहा. ज्ञान दर्शन रूप चेतना आहे. शांति से, सूक्ष्मता से, सहजता से, जानते हुए, विचार करते हुए, एकाग्रता से लिखना है, अनुभवना है. संपूर्ण चेहरे पर सर्वत्र र र र र र लिखिए. संपूर्ण चेहऱ्यावर सगळीकडे र र र र र र र लिहा. र हे अग्निबीजाक्षर आहे, विसरू नका. संपूर्ण चेहऱ्यावर लिहा. संपूर्ण चेहरा अग्नीने पेट घेतो आहे अशी अनुभूती करा. संपूर्ण चेहरे पर लिखिए. अग्नि बीजाक्षर है. अग्नि से चेहरा प्रज्वलित हो रहा है. संपूर्ण चेहरे के स्थान पर चेतना व्याप्त है. मुंह धोते समय हमने हाथ लगाकर उसकी अनुभूति की थी. अब नहीं, अब बिना हाथ लगाए चेहरे के स्थान पर सर्वत्र जो आत्म प्रदेश है उन पर चेतन ज्ञान दर्शन स्वभाव व्याप्त है ही. जानन 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 स्वरूप है ही. गले पर, गर्दन पर सर्वत्र र र र र र लिखिए.
गळ्यावर मानेवर सर्वत्र र र र र र लिहा. खांधों पर, पीठ पर सर्वत्र र र र र र लिखिए. खांद्यांवर, पाठीवर सगळीकडे र र र र र लिहा. जाणत जाणत लिहा, विचाराने लिहा. विचारच करायचा आहे, विचारच करतो. विचार म्हणजे ज्ञान. ज्ञानादन्यत् करोति किम. ज्ञानाला सोडून दुसरे काय करणार आम्ही. जाणतोच आहोत. जीव आहोत तर जाणणारच फक्त. बघा पाठीवर सगळीकडे र र र र र लिहिलेले आहे. चेतना आत्मप्रदेशामध्ये व्याप्त आहे. एक एक प्रदेशावर चेतन स्वरूप आत्मतत्व एक अखंड अनुस्यूत आहे. बाएं हाथ पर सर्वत्र र र र लिखिए. डाव्या हातावर, संपूर्ण डाव्या हातावर सगळीकडे र र र लिहा. पूरा बाया हाथ अग्नि से प्रज्वलित हुआ, पुलकित हुआ. पूर्ण डावा हात अग्नीने पेट घेतलेला आहे. पहा, चेतनमय आत्मा, ज्ञान दर्शनमय आत्मा मी जाणतो आहे. दाहिने हाथ पर सर्वत्र र र र र लिखिए. उजव्या हातावर सर्वत्र र र र लिहा. उजवा हात ज्ञानामध्ये बघा. डोळ्याने बघतो तसं ज्ञानाने बघा, मनामध्ये बघा, विचारामध्ये. त्यावर अग्नीचे र हे बीजाक्षर सगळीकडे लिहायचे आहे. एक एक उजव्या हाताचा प्रदेश अग्नीने पेट घेतो आहे. संपूर्ण उजव्या हाताच्या ठिकाणी आत्मप्रदेश पसरलेले आहेत. त्यामध्ये एक अखंड अनुस्यूत चेतना व्यापक आहे, व्याप्त आहे. चेतना ज्ञान दर्शनमय आहे, जाणती आहे.
हात जळतो आहे, चेतना जाणते आहे. हात जाणत नाही, अग्नी जाणत नाही, चेतनात्मा जाणतो. चेतनात्मा जळत नाही. पहा जरा. छाती पर सर्वत्र र र र र र लिखी. छातीवर सगळीकडे र र र र र लिहा. पेट पर सर्वत्र र र र लिखी. पोटावर सगळीकडे र र र र लिहा. छाती जळू लागलेली आहे. पोट अग्नीने पेट घेत आहे. असा विचार करा. पोटाचा भाग, पोटाचे विकार अग्नीने जळता आहेत. पेट का भाग अग्नि से जलने लगा है, ऐसा विचार करो. कमर पर आगे पीछे सर्वत्र र र र र र लिखी. कमरेवर, लिंगावर, नितंबावर सगळीकडे र र र र लिहा. लिंग पर, नितंबों पर सर्वत्र र र र र लिखी. पूरा बायां पैर ज्ञान में जानो और उस पर अग्नि का बीजाक्षर लिखो. ज्ञान से लिखो. र र र र सर्वत्र लिखो. डावा पाय ज्ञानामध्ये पहा. त्या डाव्या पायावर सगळीकडे र र र लिहा. अग्निबीजाक्षर म्हटले जाते. र म्हणजे र लिहिले की तो मांडीचा पायाचा भाग अग्नीने पेट घेतो. पायाचे सगळे विकार पण
अग्नीने जळू लागतात, नष्ट होऊ लागतात. जाणायचे आहे सुप्रकाशी चेतनात्मा आपण आहोत. चेतनेमध्ये विकार नाही. चेतनेमध्ये कोणत्याही प्रकारची दुखणी नाही. तर चेतन आत्मा मी आहे, स्वपर प्रकाशी आहे, स्वतःलाही जाणतो. या जळणाऱ्या जळू लागलेल्या पायालाही जाणतो. मी न्यायकच आहे. मी म्हणजे पाय नाहीच. विचार करा, पायामुळे होणारे विकल्प, दुःख, त्रास सगळं संपून जाईल. आपण जीव आहोत, आपण पाय नाही. विचार करा जरा, हम जीव है, हम पैर नहीं है. पैर से भिन्न है माझा पाय नाहीच. मी पाय नाहीच. मी जीव आहे, चेतन जीव आहे. चेतना पायापासून भिन्न आहे, जाणती आहे. पाय जळू लागलेला आहे. ध्यान में दाहिना पैर देखो. दाहिने पैर पर, जंघा पर, घुटने पर, तलवे पर, उंगलियों पर, सर्वत्र पूरे पैर पर र र र लिखिए हलंतर अग्नि का बीजाक्षर. वह प्रदेश अग्नि से पुलकित होता है जैसे अंगार. पहा, उजवा पाय पहा. उजव्या पायाच्या मांडीवर, गुडघ्यावर, काचेवर, पिंडरीवर, नडगीवर, तळपायावर, वरील बाजूस, बोटांवर सगळीकडे लिहा र र र र. चेतना व्यापून आहे आत्मप्रदेशामध्ये. जानो, मात्र ज्ञाता ही है. ज्ञान दर्शन स्वरूप है हम. दाहिना पैर जल रहा है, जलने लगा है अग्नि से. पूरा पैर र इस अग्नि के बीजाक्षर से पुलकित हो उठा है, प्रज्वलित हुआ है. देखो, पूरा शरीर अग्नि द्वारा जल रहा है. पहा, संपूर्ण शरीर अग्नि में जळत आहे. शरीर जळत आहे. मी जाणतो आहे, मी चेतन आहे. डोक्यावर ओम ह्रम असे लिहा. डाव्या गुडघ्यावर ओम ह्रम असे लिहा. उजव्या गुडघ्यावर ओम ह्रम असे लिहा. मस्तक पर ओम ह्रम लिखिए. बाएं घुटने पर ओम ह्रम लिखिए. दाएं घुटने पर ओम ह्रम लिखिए.
ज्योतिर्मय अग्नि में पूरा शरीर जल रहा है, भस्म हो रहा है, राख हो रही है, शरीर काष्ठवत जल रहा है। अग्नि के द्वारा जलना शरीर का स्वभाव ही है। चेतना जानती है, जानना चेतना का स्वभाव ही है। ज्ञान दर्शनमयी चेतना, अग्नि इसको जला नहीं सकती। देखो, अग्नि भले शरीर को जलाए, लेकिन चेतन आत्मा जलने वाला नहीं है, जानने वाला है। मैं जानने वाला हूं, जान रहा हूं। संपूर्ण शरीर की जलती हुई प्रतिभा देखो, प्रतिमा देखो। पूरा शरीर, अपना ही पूरा शरीर अग्नि के द्वारा जल रहा है, ऐसा प्रतिभास करो। पहा, संपूर्ण शरीर अग्नि में जळत आहे अशी प्रतीती करा, असा प्रतिभास करा। आपण चेतनात्मा जाणतो आहोत। बघा बघा बघा, एक एक अंग उपांग जळत आहे, जळत आहे। एक एक अवयव जळत आहे, असा विचार करा जरा। पहा जरा, डोके जळाले, चेतनमय आत्मा शिल्लक राहिला। कान जळाले, चेतनमय आत्मा आहे। डोळे, नाक, चेहरा जळून गेला। अरूपी चेतना आहेच। गळा, मान जळून गेली। ज्ञान दर्शन रूपी चेतना शिल्लक राहिली। पाठीचा भाग जळून गेला। स्वपर प्रकाशी चेतना शिल्लक राहिली। दोन्ही खांदे जळून गेले। चेतनमय आत्मा शिल्लक राहिला। अस्तित्व आपले आहे, आपले अस्तित्व चेतनमयच आहे। बघा जरा, दोन्ही हात जळून गेले। चेतनमय आत्मा आहेच, ध्रुव आहे, एक आहे, अनुस्यूत आहे। शरीराच्या अवस्था बदलू दे, आपण नियत चेतनमयच आहोत। छातीचा भाग जळून गेला। ज्ञान दर्शन स्वरूपी चेतना आहेच। पोटाचा भाग जळून गेला। चेतनमय आत्मा शिल्लक आहे, जाणतो आहोत। दोन्ही पाय जळून गेले। लिंग, नितंब जळून गेले। निर्वेद चेतना शिल्लक राहिली। सफर प्रकाशी चेतना आहेच। कंबर जळून गेली। ज्ञान दर्शन स्वरूप चेतन मात्र आत्मा आहे, आहे, आहे। अग्नि रम
अहमच्या रेफामध्ये समावला विजला, आता फक्त विचारामध्ये स्व-पर प्रकाशी ज्ञान हमारा है, देखो देखो देखो। देखना माने जानना, अनुभव हो रहा है चैतन्य का अनुभव, अशरीरी चेतना का अनुभव, स्पर्श रस गंध वर्ण रहित चेतना का अनुभव हो रहा है। द्रव्य कर्म भाव कर्म नो कर्म नष्ट हो गए, कर्म रहित चेतनमय आत्मा मैं जान रहा हूं। मन वचन काया जळाली नष्ट झाले, चेतनमय आत्मा तेवढा शिल्लक आहे, जाणतो आहे। दश प्राण नष्ट झाले, चैतन्य प्राण आहे, तर चैतन्य प्राणाचे अस्तित्व अनुभवतो आहो। शरीराचा नाश झाला म्हणजे माझा नाही, तर देह मरे भले मैं नहीं मरता। तन नशत, शरीर का नाश माने मेरा नाश नहीं है। मैं देखो मैं जान रहा हूं ना, अगर जानता नहीं तो फिर मेरा अस्तित्व नष्ट हुआ कहलाता। शरीर था तब भी जान रहा था, शरीर नष्ट हो गया ये भी जान रहा हूं। सर्व द्रव्य की सर्व पर्यायों को जानना मात्र मेरा काम है, मात्र जानना मेरा काम। पहले जान रहा था शरीर था, लेकिन जानन ही कार्य था। अब जान रहा हूं शरीर भस्म हो गया है, नष्ट हो गया है, काम मेरा वही चल रहा है, जानना। देखो अविनाशी आत्मा है, शाश्वत आत्मा है, निष्कल आत्मा है, दर्शन ज्ञान स्वभावी आत्मा है, जान रहे हैं। रस आत्मा, रूप आत्मा, गंध आत्मा, वर्ण आत्मा, स्पर्शी आत्मा है। देखो ज्ञान में किस विषय की अनुभूति है। रसमरूपम गंधम अवक्तम छेदना गुणमसतम। रसमरूपम गंधम अवक्तम छेदना गुणमसतम। ज्ञान अलिंग गहनम जीवमनिद्येत्थ संठानम। स्वानुभव प्रत्यक्ष से निर्णय हो गया, मैं अरस हूं, मैं जान रहा हूं मात्र चेतन अमूर्त असंख्यात प्रदेशी ज्ञान दर्शन स्वरूप चेतना, उसमें रस नहीं है, अरस हूं। चेतन स्वभावी आत्मा अरूपी है, अनुभूति है प्रत्यक्ष, केवल शब्द नहीं है। स्वयं देखो, स्वयं जान रहे हैं हम। अरूपी आत्मा जानने में आ रही है, सदा रूपी है। संसार अवस्था हो या मुक्त अवस्था हो, मैं स्वभाव से सभी अवस्थाओं में अरूपी ही हूं। अवर्ण स्वरूप हूं।
इंद्रिय जाना 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 हा मी अरस आहे. हा मी अरूपी आहे. हा मी अगंध स्वरूप आहे. ही शिल्लक राहिलेली चेतना कशी आहे बघा जरा. शरीर जळून गेल्यानंतर ही जी चेतना शिल्लक आहे, जो चेतनात्मा जाणतो आहे कसा आहे. अगंध स्वरूप रस स्वरूप अवर्ण स्वरूप अस्पर्श स्वरूप अव्यक्त स्वरूप चैतन्य स्वरूप अशब्द स्वरूप अलिंग ग्रहण स्वरूप किसी भी बाह्य चिन्ह द्वारा ग्रहण होने वाला नहीं हूं. कोणत्याही बाह्य चिन्हाद्वारे ग्रहण होणारा मी नाही. म्हणून मी अलिंग ग्रहण स्वभावी आहे. जाणा ना मी मार्गणास्थानाच्या द्वारे ग्रहण होतो, ना गुणस्थानाच्या द्वारे, ना जीवस्थानाच्या द्वारे. मीच आहे. मी चेतन आहे. चेतना चेतनेच्या द्वारे प्रतीतीला येते. चेतना चेतनेचे चिन्ह आहे. मार्गणास्थान नाही तर, गुणस्थान नाही तर, जीवस्थान नाही तर, गती ध्रुवात नाही तस. पहा जरा, कोणत्याही गतीद्वारे ग्रहण होणारा नाही. कोणत्याही इंद्रियाद्वारे ग्रहण होणारा नाही. अलिंग ग्रहण आहे. चिन्ह ज्ञान दर्शन आहे. विसरू नका, लक्षात ठेवा. एकच निर्णय, मी ज्ञान दर्शनच आहे. ज्ञान दर्शन चिन्हाच्या द्वारेच ग्रहण होतो. तेही अभेद
भेद रूप नाही, गुणभेदाद्वारे ग्रहण होणारा मी नाही, पर्याय भेदांच्या द्वारे ग्रहण होणारा मी नाहीच. पर्याय भेद हे माझे चिन्ह नाही, गुणभेद हे माझे चिन्ह नाही, मी अलिंग ग्रहण स्वरूपी आहेच. नको आता मला शब्द, शब्दाशिवाय ग्रहण होणारा हा चैतन्य स्वभाव आहे. सकल जल्पाला त्यागून वीतराग भावाने समभावाने चैतन्य स्वरूपाची अनुभूती घ्या. अशब्द स्वरूपोऽहम् अलिंग ग्रहण स्वरूपोऽहम्. हा मी अनिर्दिष्ट संस्थान वाला आहे. या माझ्या चैतन्य स्वरूपाला कोणताही विशिष्ट आकार नाहीच. हा मी आत्मा, हा मी चैतन्मय आत्मा समचतुरस्र संस्थान रहित आहे. हा मी आत्मा हुंडक संस्थान रहित आहे. हा मी आत्मा स्वाती संस्थान रहित आहे. हा मी आत्मा कुब्जक संस्थान रहित आहे. हा मी आत्मा वामन संस्थान रहित आहे. विचार करा. हा मी आत्मा न्यग्रोध परिमंडल संस्थान रहित आहे. अर्थात या माझ्या जाणीवीत येणाऱ्या चेतनेला कोणताही आकार नाहीच. हा मी निराकार आहे. जाणा. रसमरूपम गंधम अवस्थम छेदनादिनमसदं ज्ञान अलिंग गहनम जीवम निद्येत्थ संस्थानम. जान. आचार्य आज्ञा कर रहे, तू जान. आज्ञार्थ वचन है. जान अलिंग गहनम, जान रस स्वरूपम, जान अनिर्दिष्ट संस्थानम. जाणा म्हणतायत आचार्य आपल्याला. आम्ही असे आहोत असेच आपल्याला आपण जाणावे. रसमरूपम गंधम. पुन्हा पुन्हा जाणा. विसरू नका. रस मी नाही, रूप मी नाही, गंध मी नाहीच, शब्द मी नाहीच, कोणतेही बाह्य चिन्ह म्हणजे मी नाहीच. मी म्हणजे कोणताही विशिष्ट आकारवाला नाहीच. मी अव्यक्त चेतन आत्माच आहे. रसमरूपम गंधम. हम ऐसे हैं. ये जानने में आ रही चेतना
का स्वभाव इस प्रकार का है। देखो जरा, कहाँ चेतन में रस है क्या, गंध है क्या, रूप है क्या? नहीं नहीं नहीं। मैं चेतन हूँ, रस रूप गंध अचेतन है। इस मुझ चैतन्य स्वभाव में रस रूप गंध शब्द वर्ण स्पर्श नहीं है, आकार नहीं है, सहुनन नहीं है। मैं नाम कर्म की प्रकृतियों से रहित हूँ। देखो जरा, शरीर की रचना नाम कर्म प्रकृति के निमित्त से हुई थी। शरीर जल गया है, कर्म नष्ट हो गए हैं। अब देखो, केवल चेतन आत्मा ही जानने में आ रही है। कैसी है ये चेतना? आचार्य बता रहे हैं कि इस प्रकार से इस चेतन का अनुभव कर। रसमरूपम गंधम अवरक्तम छेदनाभिनमसक्तम जान अलिंग गहनम, जान अलिंग गहनम। मैं पुरुष लिंग से ग्रहण होने वाला नहीं हूँ, मैं स्त्रीलिंग से ग्रहण होने वाला नहीं हूँ। मैं चेतन हूँ, अलिंग ग्रहण स्वभावी हूँ, निर्वेद हूँ। जानो जानो, जीवनितीर्थ संठानम। आकार शरीर की अवस्था थी, शरीर नष्ट हो गया है। यह अनिर्दिष्ट संस्थान वाला आत्मा अनुभव में आ रहा है। मैं हूँ हूँ हूँ। ओम का अर्थ है अरस अरूप अगंध शब्द आत्मा। ओम का अर्थ विसर्जन नहीं, जानो। रसमरूपम गंधम, विसर्जन।